माझ्या लाडक्या बायानो, कालचा व्हिडिओ बघून जर तुमच्या डोक्यावरचं त्याचं प्रेमाचं भूत जर उतरलेलं नसेल ना, तर तुम्हाला तुमचं फ्युचर सुद्धा मी आता क्लिअर करून दाखवते. जेव्हा तुमचं प्रकरण त्याच्या बायकोला कळल, त्यावेळेस त्या बायकोसमोर एवढंच म्हणाल, ही मला कॉल करत होती. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा त्याचं ऐकून त्याची बायको तुम्हाला शिव्या द्यायला लागलं ना, तेव्हा शिव्या देताना ती हा विचार नाही करणार की ही व्यक्ती ह्याच्याकडे आलती का ती व्यक्ती त्याच्याकडे आलती. ती फक्त हाच विचार करणार की माझा पती म्हणजे देवाचं रूप आहे. हीच बाई माझ्या नवऱ्या मागे लागलेली असेल. त्याच्या बायकोच्या डोळ्यावर त्याच्या प्रेमाची पट्टी बांधलेली असेल. त्याच्या बायकोमध्ये पण स्वार्थीपणा आहे, कारण तिला पण त्याच्यापेक्षा नांदायचं आहे. आणि ह्याला जर नांदता सोडून दिलं तर हा राहिलेली प्रॉपर्टी, राहिलेलं घर दार, पैसा पाणी, सोनं नाणं, शेती बाडी सगळं दुसऱ्या बाईला देऊन जाईल. म्हणून त्याची बायको ना त्याला सोडून जायचा निर्णय घेत नाही. त्याची बायको काय निर्णय घेते माहिती का? भले तिच्या नवऱ्याची चूक असली ना, ती त्या नवऱ्याच्या चुकीला बघत नाही. ती त्या स्त्रीवर गुन्हे दाखल करण्याचे तिला धमकी द्यायला लागते, तिला शिवीगाळ करायला लागते. ते सगळं कुणामुळे करते माहिती का? त्या तुमच्या फेवरेट पुरुषामुळं. ह्या जर फेवरेट पुरुषाला तुमच्यावर जर प्रेम असलं असतं ना, तर त्यांनी त्याच्या बायकोसमोर ऍक्सेप्ट केलं असतं की हा, मी हिच्याकडे गेलतो, मी हिच्यावर प्रेम करतो, मी चोरी चुपके हिला गुलाब द्यायला जात होतो. पण तो तसं करणार नाही. तो त्याचा संसार वाचायचा प्रयत्न करणार आणि तुम्हाला गटारीत फेकून द्यायचा प्रयत्न करणार. एवढं लक्षात ठेवा. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जर तुमच्या मेंदूची तार हालत नसेल ना, तर तुम्ही तसंच चुलीत जावा. आय डोंट केअर. आणि जेव्हा